15 ऑगस्ट 1947 भारत अखेर स्वतंत्र झाला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणं आहे का, की त्याहूनही काही मोठी गोष्ट आहे? तर आज आपण खरं स्वतंत्र आहोत का? ब्रिटिशांच्या आधी भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. जगातील 25% GDP फक्त भारताकडे होती. इथे विज्ञान, गणित, वैदिक, कला, शेती, व्यापार सगळ्यात आपण आघाडीवर होतो. पण मग आले परकीय आक्रमण. मुघल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश सत्तेखाली जवळपास 200 वर्ष भारत लुटला गेला. 1900च्या सुरुवातीला भारताची जागतिक GDPमध्ये फक्त 3% वाटा राहिला. रेल्वे, उद्योग, कायदा हे सगळं आपल्या फायद्यासाठी नाही तर त्यांच्या फायद्यासाठी आणलं गेलं. आपल्याकडून कापूस घेऊन इंग्लंडमध्ये कपडे बनवून ते पुन्हा आपल्यालाच विकणं हा होता व्यापार. पण भारतीय मन कुठेतरी स्वातंत्र्याची स्वप्न पाहत होतं. तर 1857चा पहिला स्वातंत्र्य संग्राम, क्रांतिकारांचे बलिदान, गांधीजींचा सत्याग्रह, नेताजींची आझाद हिंद फौज आणि टिळकांचं आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या स्वातंत्र्याचा दिवस. आता स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामगिरीतून सुटका आहे का? तर नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांचं स्वातंत्र्य, आपल्या शिक्षणाचं स्वातंत्र्य, आपल्या प्रगतीचं स्वातंत्र्य. पण प्रश्न असा आहे की आपण हे स्वातंत्र्य योग्य पद्धतीने वापरत आहोत का? तर आज भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. सरासरी वय फक्त 28 वर्ष. म्हणजे आपल्याकडे ऊर्जा, कल्पकता, क्षमता सगळं आहे. पण आपण त्याचा वापर कशासाठी करत आहोत? तर चीन, कोरिया, जपान यांनी आपली तरुणाई विज्ञान, संशोधन, उत्पादन, तंत्रज्ञान यांमध्ये झोकून दिली आहे. आणि परिणाम, चीन जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब बनला आहे. कोरिया तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा जागतिक ब्रँड बनला आहे. जपान नवनवीन शोध आणि प्रगतीचं केंद्र बनलं आहे. आणि भारत बनला आहे मोबाईलवर रील्स स्क्रोल करण्यात जगात अव्वल. सरासरी भारतीय दररोज 3 ते 4 तास सोशल मीडियावर घालवतो. आणि ह्या वेळेत आपण फक्त मनोरंजन नाही तर स्वतःचं भविष्य देखील विकत आहोत. कारण हे प्लॅटफॉर्म्स आपल्या वेळेचं, आपल्या लक्षाचं, आपल्या भावनांचं मॉनिटायझेशन करत आहे. ही समस्या फक्त राजकारण्यांची नाही, त्यांच्या चुका झाल्या आहे नक्कीच, पण त्याहूनही मोठी चूक आपली आहे. कारण आपण शिक्षणाला फक्त सर्टिफिकेट समजतो, ज्ञानाला वेळ देत नाही. कठोर परिश्रमांऐवजी पटकन आनंद घेणाऱ्या गोष्टींना आपण जास्त प्राधान्य देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात ज्यांच्या हातात ज्ञान असतं ते जगावर राज्य करतात. आज अमेरिकेच्या कंपन्या, चीनचे उत्पादन क्षेत्र, जपानचे तंत्रज्ञान हे सर्व त्यांच्या लोकांच्या ज्ञानाच्या बळावर आहे. तर प्रश्न असा आहे, आज आपण कुठे चाललो आहोत? कल्पना करा, आपण आज जे करत आहोत तेच पुढच्या 10 ते 15 वर्ष जर करत राहिलो, दररोज तासनतास रील्स स्क्रोल करणं, गेम्स खेळणं, दुसऱ्यांच्या यशाकडे बघून वेळ वाया घालवणं. त्याचवेळी चीन, कोरिया, जपान, अमेरिका त्यांचे AI, तंत्रज्ञान, संशोधन, उत्पादन, स्पेस, हेल्थकेअर यामध्ये झोकून देतील. ते जगावर राज्य करणारे नवे नियम लिहितील आणि आपण फक्त प्रोडक्ट खरेदी करणारे ग्राहक असू. शेवटी आपला देश पुन्हा एकदा फक्त बाजारपेठच बनून राहील. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण अजूनही बदल घडवू शकतो. दररोज 1 ते 2 तास नवीन काहीतरी शिका. तंत्रज्ञान, भाषा, व्यवसाय, विज्ञान. सोशल मीडियाचा वापर निर्मितीसाठी करा, फक्त उपभोग करण्यासाठी नाही. स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळालेलं नाही, ते लाखो बलिदानांच्या किमतीत आलेलं एक यश आहे. ते फक्त पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नाही, तर त्याला आपल्याला अर्थपूर्ण बनवायचं आहे. आणि हो, असंही नाही की आपल्या देशात काही झालेलं नाही. तर गेल्या 75 वर्षांमध्ये आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र बनलो आहे. इस्रोने चंद्रयान, मंगळयान सारख्या मोहिमांनी जगाला थक्क केलं आहे. जगातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट नेटवर्क सिस्टीम म्हणजे UPI आपणच तयार केली आहे. आपली IT आणि सॉफ्टवेअर उद्योग जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काम करतोय. आणि खेळ, कला, विज्ञान या प्रत्येक क्षेत्रात देखील आपले लोक नवा इतिहास घडवत आहेत. म्हणूनच आपल्याकडे क्षमता आहे, ताकद आहे आणि आता संधी देखील. फक्त आता त्या योग्य दिशेने वापरायच्या आहेत. तर पुढच्या 25 वर्षात भारत कुठे असेल हे ठरवणारे आपणच आहोत. म्हणून चला अभिमान बाळगूया आपल्या भूतकाळाचा,
शिकूया आपल्या वर्तमानातून, घडवूया असं भविष्य जिथे भारत पुन्हा जगाच्या शिखरावर उभा असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत, विशेषतः आपल्या तरुण पिढीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखी विचार प्रवर्तक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, माझं काही चुकलं असेल तर लहान भाऊ समजून माफ करा आणि माझ्या चुकांचं दुरुस्तीकरण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.